नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पिंकीचा विजय असो या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत। इथे दादा म्हणत असतात, बाई एकदा विधवा झाली की तिने असं राहायला नको का, सांगा ना। तेवढ्यातच तिथे पिंकी बोलायला जाणार, तेवढ्यातच युवराज म्हणतो मी सांगतो ना, आणि तेवढ्यात युवराज हा काही माणसांना घेऊन तिथे आलेला असतो। तर इकडे व्हिडिओमध्ये युवराज छबीला दिसल्यानंतर छबी म्हणत असते, युवराज तिथे काय करतोय आणि ही माणसं कोण आहेत त्याच्या बरोबर। आता युवराज हा त्या माणसांना बाजूला उभं करतो आणि म्हणत असतो, ही बंधनं फक्त स्त्रियांवरच का आहेत, पुरुषांवर काय नाहीत। त्यावर आता पिंकी ही युवराजकडे बघत असते। त्यावर आता युवराज म्हणत असतो की ही दोन माणसे आहेत आणि त्यामधील विदुर कोण आहे आणि विवाहित कोण आहे ते तुम्ही सांगू शकता का। मग पुरुषांवरती ही कोणती बंधनं आपण आणलेली नाहीयेत, मग स्त्रियांवरतीच ही बंधनं का। त्यावर आता पिंकी म्हणत असते, मला सुद्धा हेच म्हणायचं आहे, जर पुरुष सगळ्या समारंभामध्ये जाऊ शकतात तर स्त्री का नाही जाऊ शकत, त्यांना आनंदित राहण्याचा अधिकार नाहीये का, तुम्ही मला सांगा। एखाद्या पुरुषाची बायको गेल्यानंतर पुरुषांवरती ती बंधनं नाहीत, मग बायकांवरतीच ती का। आपल्याला कोणीच अधिकार दिलेला नाही, तिने किंवा त्याने जगायचं कसं, आपण कोण आहोत त्यांच्यावरती बंधनं आणणारे। त्यावर आता छबी म्हणत असते, पिंके बरोबर बोलतेस तू। त्यावर तिथला एक माणूस म्हणत असतो, दादा तुम्ही मला सांगा, जर तुम्ही गेला तर पिंकी वहिनींनी तुम्हाला असंच राहिलेलं चालेल का। तेव्हा युवराज हा पिंकीकडे बघायला लागतो आणि सुशीला इकडे म्हणत असते, हा माणूस माझ्या युवराज बद्दल काय बोलतोय। पिंकी त्यावर म्हणत असते, अहो दादा तुम्ही काय बोलताय, आणि हे सगळे शब्द ऐकल्यावरती पिंकीला खूप वाईट वाटलेलं असतं। त्यावर ते दादा म्हणत असतात की सांगा ना दादा, तुम्ही गेल्यावरती सरपंच वहिनींनी असं राहिलेलं तुम्हाला चालेल का। युवराज म्हणू लागतो, मला चालणार नाही, मला आवडेल सुद्धा। आणि हे सगळं ऐकून सगळ्यांना इकडे धक्का बसलेला असतो। तर इकडे पिंकी म्हणत असते, दादा तुम्ही काय बोलताय, धनीच्या आधी मी देवाला स्वतः मरण मागेल। युवराज म्हणत असतो, बघितलं, ही आहे भारतीय महिला आणि नवऱ्याच्या आधी देवाकडे स्वतःला मरण मागतीये। मग पुरुष निघून गेला तर त्या महिलेने स्वतःमध्ये चांगलं राहायला नको का, जर ती आयुष्य आपलं चांगलं जगत असेल तर त्यामध्ये वावगं काय आहे। तर इकडे छबी ही टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणत असते, बघितलं युवराज किती छान बोलतोय आणि त्याचे विचारही किती छान आहेत ते। सुशीला म्हणत असते, हो बरोबर आहे ना, त्या घाटवडीच्या पोरी बरोबर त्याचेही विचार बदललेले आहेत। पिंकी आता म्हणत असते की तुम्हाला माहित आहे का, सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील सुवासिनी बायकांनी विधवा बायकांचा हळदी कुंकू केला, त्यामुळे त्यांच्या गावाचं नाव किती मोठं झालेलं आहे आणि मला सुद्धा असंच वाटतंय, म्हणजे आपल्या गावाचं नाव सुद्धा मोठं होईल। त्यावर आता युवराज म्हणत असतो, आधी माणूस म्हणून तुम्ही सर्वजण मोठे व्हा। त्यावर आता सुशीला म्हणत असते की काय चाललंय ह्यांचं काय माहित। छबी म्हणत असते, किती छान बोलत आहे ना पिंकी। त्यावर आता सुशीला म्हणत असते की आज सगळेजण तिचा व्हिडिओ करत आहेत ना, त्यामुळे टाळेची वाक्य घेते। त्यावर आता चित्रा म्हणत असते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही सासूबाई। छबी म्हणत असते, तुम्ही काहीही दोघी बोला, पण विजय हा पिंकीचाच होणार आहे। सुशीला म्हणत असते, बघूया ना आता आपण कसा विजय होतोय तो पिंकीचा। तर इकडे पिंकी म्हणत असते, मला माझं नाव मोठं करण्यासाठी मी हे सगळं बोलत नाही, पण आपल्या गावाचंही नाव मोठं होईल म्हणून मी तुम्हा सगळ्यांना सांगते, महिलांना जसं वागायचं आहे तसं त्यांना राहू देत आणि त्यांना स्वतंत्र जगण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, मलाही असंच वाटतं। तेवढ्यातच तिथे एक काकी येतात आणि पिंकीची माया करतात आणि त्या म्हणू लागतात की बरोबर बोलताय तुम्ही सरपंच बाई, मी लहान वयामध्येच विधवा झाले, नंतरचं आयुष्य मी कसे जगले हे माझी मलाच माहीत। त्यावर पिंकी म्हणत असते, हो काई, तुम्हाला जे समजलं आहे ते सगळ्यांना समजलं तर खूप चांगलं होईल आणि तुम्ही मला ब्लेसिंग द्या, असं म्हणून पिंकी ही त्या काकूंच्या पाया पडते। काकू म्हणू लागतात, अगं आशा, तुझी मुलगी तर मोकळ्या कपाळाने घरी आली तर तुला बघवेल का। त्यावर दुसऱ्या काकी म्हणत असतात, नाही, मला तर अजिबातच बघवणार नाही, कारण माझी सून ही विधवा आहे आणि तिचं दुःख मला कधीही बघवत नाही, ती नेहमीच आनंदात राहावी असंच मला वाटत असतं। तेव्हा आशा म्हणत असते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही सरपंच बाई, मलाही असंच वाटतंय, तुम्ही जे केलं आहे ते योग्यच केलं आहे। आता इकडे युवराज आणि पिंकीला खूप आनंद झालेला असतो। तेवढ्यात पिंकी म्हणत असते, मग या राजीनाम्याचं काय करू मी। तर सगळेजण म्हणत असतात, कॅन्सल करा, पिंकीचा विजय असो असे सगळेजण घोषणा करत असतात आणि हे सगळं पाहून छबीला इकडे खूप आनंद झालेला असतो। इकडे सर्वजण घोषणा करत असताना इकडे धनंजयरावांना विचारत असतात, बापूराव आता काय करायचं। बापूसाहेब म्हणत असतात, या सगळ्यांमध्ये आपण सुद्धा बोलून घ्यायचं आणि ते म्हणू लागतात, सरपंच बाई तुम्ही अगदी जे काही मुद्दे मांडले ना ते अगदी योग्य होते,
हे सगळं ऐकून पिंकीलाही खूप आनंद होतो. त्यावर ते म्हणू लागतात की आम्हालाही आमचे काही मुद्दे त्यामध्ये मांडायचे आहेत. ते कसलेही कपडे घालू शकतात आणि कोणत्याही समारंभामध्ये जाऊ शकतात, असे बरेचसेच मुद्दे त्यांनी सांगितलेले असतात. बापू साहेब म्हणत असतात की मुद्दे मांडले, ठराव मांडला की कसं वजन पडतं. धनंजयराव म्हणत असतात की बापूराव, तुम्हाला अगदी बरोबर कळतं की तुम्हाला कधी काय बोलायचं आहे ते. त्यावर पिंकी म्हणत असते, नक्की तुमचं म्हणणं काय आहे. त्यावर बापूराव म्हणत असतात की आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना, राजीनामा हे ते सगळं यासाठीच बोललेलो होतो. त्यावर आता पिंकी म्हणत असते, बापूसाहेब, हा सगळा ड्रामा होता, म्हणजे आम्ही यामधून काहीतरी चांगलं बोलावं असं तुम्हाला वाटत होतं. बापूसाहेब, तुम्ही मला ब्लेसिंग द्या, असं म्हणून पिंकी आता बापूसाहेबांच्या पाया पडते. पुन्हा सर्वजण घोषणाबाजी करत असतात, तरी ते बापूसाहेबांना खूप राग आलेला असतो. तर इकडे घरामध्ये छबीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. इकडे धनंजयराव बघतात तर बापूसाहेबांनी त्यामध्ये एकही मुद्दा लिहिलेला नसतो. त्यांनी ते 2 मुद्दे स्वतःहूनच टाकलेले असतात, कारण त्यांची आमदारकीही धोक्यामध्ये आलेली असते. तर इकडे आता, चित्रा, हा मोबाईल बंद करून टाक, कारण माझ्या कानाला खूप त्रास होत आहे. चित्रा तो सगळा व्हिडिओ बंद करून टाकते आणि म्हणत असते, आईसाहेब, मी तुमच्यासाठी काय करू. सुशीलाही रागाने तिच्याकडे बघते. चित्राही तिथून निघून जाते. इथे सर्वजण घरामध्ये बसलेले असतात आणि बापूसाहेब हे सपकाळ साहेबांबरोबर बोलत असतात. बापूसाहेब सपकाळ साहेबांना म्हणत असतात की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सरपंच पद हे आपल्याकडेच राहणार. तर इकडे आता माई ह्या आलेल्या असतात आणि त्या खूप रागामध्ये असतात. तर इकडे बापूसाहेब म्हणत असतात, धनंजयराव, किती आनंदाचा क्षण आहे. तुम्ही जे बोलता ना, परफेक्ट कार्यक्रम, ते तसलं काय आहे ते करून टाका. माई म्हणत असतात की तुम्हाला कसलं सेलिब्रेशन करायचं आहे आणि ते सगळं बंद करून टाका. त्यावर आता माई आतमध्ये येतात आणि त्यांना खूप राग आलेला असतो. पिंकी, काय तू केलं आहेस ती तुला तरी माहित आहे का. त्यावर आता पिंकी खूप घाबरते आणि म्हणते, माई, मी काय केलेलं आहे. इकडे माई म्हणत असतात, पिंकी, तू जे काही करत आहेस ना, ते जरा विचार करून करत जा. आता पिंकी ही इकडे खूप घाबरलेली असते. त्यावर आता माई म्हणत असतात, तुला माहित आहे का तू काय केलेलं आहे. तू एक सुवासिनी असून तू विधवेबाईला कुंकू लावलेला आहे. पहिल्यापासून ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्याला आता तू धक्का लावलेला आहेस. आणि एका सुवासिनी बायकीने विधवा बाईला कुंकू लावलं तर त्या बाईचं कुंकू धोक्यात येतं, हे तुला माहित आहे ना. तेवढ्यातच पिंकी काहीतरी बोलायला जाणार, तेवढ्यात सुशीला म्हणते, गप्प बस तू, एकही शब्द बोलू नकोस. तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तू काहीच ऐकत नाहीयेस ना. सगळ्यांच्या समोर तुला चांगलं व्हायचं होतं ना. त्यावर माई म्हणत असतात, सुशीला, तुला सांगता आलं नाही का पिंकीला, थांबवता नाही का आलं, आणि तिथे होतीस ना तू पण. त्यावर आता सुशीला म्हणत असते, माई साहेब, तुम्हाला माहित आहे ना, मी ह्यांना वचन दिलेलं आहे की तिच्या आडव्यामध्ये मी अजिबात येणार नाही. तिला कळत नाही का कसं वागायचं ते. तिला आता सरपंचाचं पद खूप महत्वाचं आहे ना. मांजरीसारखी चिटकून बसली आहे त्या पदाला. आता युवराजला हे सगळं बोलणं कानावरती येतं आणि त्याला खूप राग आलेला असतो आणि तो तिथून उठून जातच असतो. तेवढ्यात सुशीला त्याला म्हणते, हा बघा युवराज, लगेच निघाला मी बोलायला सुरुवात केली तर. युवराजचे तर पराक्रम तुम्ही माई ऐकले ना तर तुम्हाला कळेल त्यांनी काय केलं आहे ते. तरी इकडे सुशीला ही माई साहेबांना युवराज काय काय बोललेला आहे ते सगळं सांगत असते. माई युवराजला म्हणत असतात की युवराज, तू जे काही केलेलं आहेस ते काहीही योग्य केलेलं नाही. त्यावर युवराज आता म्हणू लागतो, सरपंचबाईंनी जे केलेलं आहे ते सर्वांच्या हिताचं केलेलं आहे. माई युवराजकडे बघतच राहतात. तर इकडे आता सुशीलाला पिंकीचा खूप राग आलेला असतो. युवराज म्हणत असतो, कुठल्याही बाईला आनंदित राहण्याचा आणि खुश राहण्याचा अधिकार आहे. त्यांनी जे काही केलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे. आम्ही त्यांचं बोलणं कधीही खोटं करणार नाही. त्यावर माई म्हणत असतात, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का. या समाजामध्ये विधवा बाईच्या तर कपाळाला सुवासिनी बाईने कुंकू लावलं तर त्या बाईच्या नवऱ्याला धोका असतो. तेवढ्यातच पिंकी आता बोलायला जाणार. सुशीला म्हणते, तू काही बोलू नकोस, तू आता तर गप्पच बस. तुला यातलं काहीच कळत नाही. तुला फक्त तुझं नाव मोठं करायचं आहे ना आणि सगळ्यांना दाखवायचं आहे तुला जगाचं किती पडलेलं आहे. तेवढ्यात पिंकी आता बोलायला जाणार. युवराज हा मध्ये बोलतो, त्यांनी जे काही केलं होतं ते सर्व बायकांच्या हिताचं केलेलं होतं. तेव्हा सुशीला म्हणत असते, ते काहीही असू दे, मला कोणाशी घेणं देणं नाहीये. पण एकच सांगून ठेवते, हिच्यामुळे माझ्या युवराजच्या जीवाला धोका निर्माण झाला तर ह्या पिंकीला मी जिवंत सोडणार नाही. असं म्हटल्यावर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे पिंकीला काही बोलावं काही सुचत नाही. युवराज हा तिथून निघून जातो तर पिंकी ही खूप टेन्शन मध्ये आलेली असते.
पुढील भाग थोड्याच वेळात अपलोड होईल. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.